मातीमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत कांदा लागवड कशी केली जाते. कांदा लागवडीविषयी संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपण पाहू शकता मातीमाऊली यूट्यूब चॅनलवर. म्हणून आजच मातीमाऊली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मी अनिल बाजीराव मोडवे, मुक्काम पोस्ट साकोरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथील रहिवासी असून मी कांदा दरवर्षी 2-2.5 एकर लावतो. एकही वर्ष आतापर्यंत फेल गेलेलं नाही, परंतु यावर्षी कांदा थोडी लागवड लेट झाली, 4-5 दिवस. पण बळीराजा भेटला आणि कांद्याची लागवड एका दिवसात फत्ते करून टाकली. तरी एकरी कांद्याला 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. एका एकराला 80,000 रुपये खर्च येतो. हा, आणि उत्पादन किती निघालं? उत्पादन बाजारभाव भेटला तर डबल, नाही भेटले तर 0 बजेट. अण्णा इकडे रा, तुम्ही माहिती द्या कशी लागवड करतात, काय करतात, कोणती जात लावायची, कधी लावायची, कोणती खतं टाकायची, काय फवारणी करायची, किती खर्च येतो, सगळं सांगा जरा. लोक कांदा लागवड करीत असताना पहिली कोणती कोणती तयारी करायला लागते? कांदा लागवड करता असताना पहिली वावराला खंडी मारावं लागते. त्यानंतर रोटरावं लागतं. रोटर झाल्यानंतर सारे पाडावं लागतात. सारे पाडल्यानंतर सर्व बांधून घ्यावं लागतं. बांधून घेतल्यानंतर त्याला वलवावं लागतं. वलवल्यानंतर लागवड करावं लागते. आणि लागवड झाल्यानंतर 7-8-10 दिवसात त्याला तणनाशक मारावं लागतं. आणि तणनाशक झाल्यानंतर त्याला खताचा मोठा डोस द्यावा लागतो. कमीत कमी एकरी 10 ते 15 हजार रुपये खताचा डोस, असे 2 डोस द्यावा लागतात. म्हणजे एकराला कमीत कमी 25,000 रुपयाचा खताचा खर्च आहे. खताचा खर्च 25 ते 30,000 रुपये. हा, आणि काढणीचा खर्च किती? 15,000 रुपये एकराला. 15,000 रुपये एकराचा काढणीचा खर्च. आणि
अगोदर कांदा लागवड करत असताना आपल्याला अगोदर 2 महिने त्याची रोपं टाकायला लागतात. तो बियाण्याचा खर्च आणि रोपं टाकायचा खर्च किती होतो साधारणपणे? तो साधारणतः एकराला 10,000 रुपये ही देणं लागतं. म्हणजे रोप टाकायला त्यानं बियाणं आणि त्याची मशागत हे सगळं जर धरलं तर एकरी 10,000 रुपये तो खर्च. आणि लागवडीचा खर्च एकरी किती? एकरी 13,000 रुपये. 10-15,000 रुपये तो खर्च. आणि त्याच्यानंतर खतांचा खर्च आणि खुरापणीचा त्याला आणि 10,000. खुरापणीचा 10,000 खर्च, काढणीचा 15,000 खर्च, असा एकूण एकराला जर खर्च धरला तर 80,000 रुपये खर्च होतो. आणि जर कांद्याला बाजारभाव मिळाली तर कांद्याचे साधारणपणे एकराला किती कांदे निघतात साधारणपणे? एकराला तरी 200 गुणी, 30 टन. 30 टन कमीत कमी. हा. म्हणजे किती भाव मिळाला तर परवडन? 1 रुपयाला 1 रुपया जर मिळायचा असेल तर कमीत कमी 250च्या पुढं 300च्या पुढं 300 मिळाला तरी परवडत. हा 10 किलोचा भाव आहे ना? 10 किलोचा भाव. 10 किलोला 250 ते 300 रुपये भाव मिळाला तर कांदे परवडतात, नाही तर कांदे परवडत नाही. नाही. आणि शहरामध्ये ज्या स्वयंपाकघरामध्ये कांदा जातो त्या महिलांना याविषयी माहिती नसते. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय की कांदा लागवड करण्याला किती खर्च येतो आणि आपल्या किचनमध्ये कांदा येईपर्यंत त्या कांद्याला जवळजवळ 1 किलोला कमीत कमी 30 ते 35 रुपये खर्च येतो. आणि आपण ज्यावेळेस कांदा घ्यायला मार्केटमध्ये जातो, भाजी मंडईमध्ये जातो, त्यावेळेस आपण तो 30 रुपयाचा कांदा पाहूनसुद्धा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. म्हणून शहरामध्ये जी मंडळी राहतात त्यांच्यासाठी हा खास माहितीपूर्ण व्हिडिओ आहे की कांदा लागवड करत असताना आपण ज्यावेळेस तिथं मार्केटमध्ये कांदा घेतो त्यावेळेस आपण भाव करतो, परंतु शेतकऱ्याला त्याच्या पाठीमागं 30 ते 35 रुपये किलोला खर्च झालेला असतो. म्हणून आपण कमीत कमी 40-50 रुपयांनी तो कांदा घेतला पाहिजे. कारण आपण सोन्याचा भाव कधी करत नाही, पेट्रोलचा भाव कधी करत नाही, परंतु कांदा असो, मेथीची भाजी किंवा कुठलीही तरकारी घ्यायला गेलो काय आपण लगेच 1-2 रुपयाकडे पाहतो, परंतु शेतकरी त्याच्या पाठीमागं खूप कष्टाचं काम असतं. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. आता साधारणतः संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, परंतु या सगळ्या महिला पाण्यामध्ये सकाळपासून वनवे उभे आहेत, म्हणजे मेंदूमध्ये रक्त उतरतं. आत्ताच एक प्रसंग असा मी इथं घडला आहे, कारण मला बळीराम गाडे जे हे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत ते मला गोडेगावला पण भेटले होते. ह्यांच्याच टीममधली एक महिला कांदे लावून त्यांच्या डोक्यामध्ये ते रक्ताचा पुरवठा इतका झाला की त्यांना जागेवर चक्कर आली कांदे लावत असतानाच, आणि त्यांना ते अचानक ॲडमिट करायला लागलं. इतकी परिस्थिती शेतकऱ्यांची होते. हे कांदा पिकवणे ही सोपी गोष्ट नसते. आणि त्याच्यामुळं कांदा घेताना किंवा कुठलाही शेतमाल घेताना आपण त्याचे भावतोल करू नये. आणि आपल्या शेतकऱ्यांना त्याच्यातून 1 रुपया 2 रुपये मिळत असतात. खूप मोठी इन्कम याच्यामध्ये नसते. कांदा उत्पादक शेतकरी म्हणजे आपल्या साधारणतः सगळ्यांचा समज असा झालेला असतो की कांदा उत्पादक शेतकरी म्हणजे खूप मोठा शेतकरी, तर तसं नसतं. अगदी 20 गुंठे 10 गुंठे याच्यामध्ये पण शेती करणारे लोक आहेत आणि त्याच्यामध्ये पण कांदा पिकवला जातो. पश्चिम महाराष्ट्रात सर्वांनाच खूप मोठी शेती असं नाही, पण पश्चिम महाराष्ट्रात कांद्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं.